जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भवनाम समास 10वा शून्यत्व निश्चलनाम. श्रीराम समर्थ. जनाचे अनुभव वसता कळह उठेला उचिता, हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा. एक म्हणती हा संसारू करिता पाविजय पैल पारू, आपला नवे की जो जारू जीवदेवाचे. एक म्हणती हे न घडे लोभ येऊन अंगी जडे, पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबाची. एक म्हणती सोहावे संसार करावा सुखे नावे, काही दान पुण्य करावे सद्गती कारणे. एक म्हणती संसार खोटा वैराग्य घ्यावा देशवटा, येणे स्वर्ग लोकींच्या वाटा मोकळ्या होती. एक म्हणती कोठे जावे व्यर्थजी कासे हिंडावे, आपुळे आश्रमी असावे आश्रम धर्म करुणी. एक म्हणती कैचा धर्म अवघा होतसे अधर्म, ये संसारी नाना कर्म करणे लागे. एक म्हणती बहुतांपरी वासना असावी बरी, येण्याची तरी जय संसारी अनायासे. एक म्हणती कारण भाव भावेची पावी जय देव, एरे हे अवघेची वाव कथा गोवी. एक म्हणते वडिले जीवी अवघी देवची मानावी, माये पापे पूजित जावे एका भावे. एक म्हणते देव ब्राह्मण त्यांचे करावे पूजन, माये पाप नारायण विश्वजनाचा. एक म्हणते शास्त्र पाहावे तेथे निरूपिले देवे, तेने प्रमाणेचे जावे परलोकासी. एक म्हणते अहो जना शास्त्र पाहता पुरवेना, या कारणे साधुजना शरण जावे. एक म्हणते सांडा गोठी वायाची करिता चावटी, सर्वांचं कारण पोटी उतदे असावी. एक म्हणते एकची बर्वे आपले आचर्य असावे, अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे. एक म्हणते पुण्य असेल तरीच नाम येईल, नाहीतरी भुली पडेल अंतकाळी. एक म्हणते जिथं असावे तवची सार्थक करावे, एक म्हणते फिरावे तीर्थाटन. एक म्हणते हे अटाटी पाणी पाषाणाची भेटी, चुबकुळ्या मारिता हिंपुटी कासावी स्वभावे. एक म्हणते सांडी वाचाळी अगाध महिमा भोंडळी, दर्शन मात्रे होय होळी महापातकाची. एक म्हणते तेथ सोहावे कारण मन आवरावे, एक म्हणते कीर्तन करावे सावकाश. एक म्हणते योग बरवा मुख्य तोची आधी साधावा, देव अमरची करावा अकस्मात. एक म्हणते ऐसे काय काळ वंचना करू नये, एक म्हणते धरावी सोय भक्तिमार्गाची. एक म्हणती ज्ञान भरवे, एक म्हणती साधन करावे, एक म्हणती मुक्त असावे निरंतर. एक म्हणती अनर्गळा धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती रे मोकळा मार्गामुचा. एक म्हणती हे विशेष करू नये निंदाद्वेष, एक म्हणती सावकाश दुष्टसंग त्यागावा. एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखशी मरावे, तेने तत्काळची पावावे मोक्षपद. एक म्हणती सांडा गोठी आधी पाहिजे ते रोटी, मग करावी चावटी सावकाश. एक म्हणती पाऊस असावा मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. एक म्हणती तपोनिधी होता वळती सकळ सिद्धी, एक म्हणती रे आधी इंद्रपद साधावे. एक म्हणती आगम पाहावा वेताळ प्रसन्न करून घ्यावा, तेने पाविजे देवा स्वर्गलोकी. एक म्हणती अघोर मंत्र तेने होई जय स्वतंत्र, श्रीहरी जय चाकडत्र तोची ओळे. ती लागले सर्व धर्मे तेथ काहीचे क्रियाकर्म, एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये. एक म्हणती एक साक्षप करावा मृत्युंजयाचा जप, तेने गुणे सर्व संकल्प सिद्धी ते पावती. एक म्हणती बटू भैरव तेने पाविजय वैभव, एक म्हणती जोटिंग सर्व पूर्वी तसे. एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उच्चिष्ट चांडाळी सहाय करावी. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती. एक म्हणती मल्हारी सत्वरची सौभाग्य करी, एक म्हणती महाभरी भक्ती व्यंकटेशाची. एक म्हणती पूर्वदे ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाच वरी. एक म्हणती देवकैचा अंतची पाहतो भल्यांचा, एक म्हणती हा योगाचा युगधर्म. एक आश्चर्य म्हणती एक विस्मय करती, एक कंटाळून म्हणते काय होईल ते पाहावे. ऐसे प्रपंचक जन लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्पमात्र बोलिले. आता असो हा स्वभाव ज्ञातांचा कायसा अनुभव, तोही सांगे जेल सर्व सावध ऐका. एक म्हणते करावी भक्ती श्रीहरी देईल सद्गती, एक म्हणते ब्रह्मप्राप्ती कर्मेची होय. एक म्हणते भोग सुटेना जन्म मरण हे तुटेना, एक म्हणते उर्मिनाना अज्ञानाच्या. एक म्हणते सर्व ब्रह्म तेथे कैसे क्रियाकर्म, एक म्हणते हा धर्म बोलूच नये. एक म्हणते सर्वनासे उरले तेची ब्रह्म असे, एक म्हणते ऐसे नसे समाधान. सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म दोन्ही पूर्वपक्षाचे भ्रम, अनुभवाचे वेगळे ब्रह्म म्हणते एक. एक म्हणते हे न घडे अनुर्वाची वस्तू घडे, जे बोलता मोने पडे वेदशास्त्रांशी. तव श्रोता अनुवादला म्हणे निश्चय कोण केला, सिद्धांत मते अनुभवाला उरी कैची. अनुभव देही वेगळाले हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले नवचे की. एक साक्षात्वे वर्तती साक्षी वेगळाची म्हणती, आपण दृष्ट आईची स्थिती स्वानुभवाची. दृश्यापासून दृष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षात्वे निराळा स्वानुभवे. सकळ पदार्थ जाणता तो पदार्थाहुनी परता, ध्येय असोनी अलिप्तता सहजची झाली. एक ऐसे स्वानुभवे म्हणती साक्षात्वे वर्तावे, दृश्य असून वेगळे व्हावे दृष्टेपणे.
एकमणती नाही भेद वस्तू ठाईची अभेद तेथे काहीचा मतिमंद दृष्टा आणिला अवघी साखरची स्वभावे तेथे कडू काय निवडावे दृष्टा काहीचा स्वानुभवे अवघेची ब्रह्म प्रपंच परब्रह्म भेद भेदवादी मानिती भेद परिहा आत्मा स्वानंद आकारला विगुरळे तुपथी झाले तैसे निर्गुणाची गुणा आले ते काय वेगळे केले दृष्टेपणे म्हणून द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश दृष्टेपणाचे सायास कासे असी ब्रह्मची आकारले सर्व ऐसा एकांचा अनुभव ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले अवघा आत्मा आकारला आपण भिन्न काहीचा उरळा दुसरा अनुभव बोलिला ऐसी आपण एक तिसरा अनुभव प्रपंच सारुणिया सर्व काही नाही तेची देव ऐसे म्हणती दृश्य अवघे वेगळे केले केवळ अदृश्यची उरले तेची ब्रह्म अनुभवले म्हणती एक परिते ब्रह्म म्हणू नये उपाया सारिका अपाय शून्यत्वास ब्रह्म काय म्हणू येईल दृश्य अवघे ओलांडिले अदृश्य शून्यत्वी पडिले ब्रह्म म्हणून मुरडले तेथूनच मागे इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव तया संबंध बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे रायास नाही ओळखिले सेवकास रावसे कल्पिले परिते अवघे व्यर्थ गेले राजा देखता तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म पुढे देखता परब्रह्म शून्यत्वाचा अवघा भ्रम तुटवून गेला परी हा सूक्ष्म अडताळा वारी विवेके वेगळा जैसे दुग्ध होऊन निदळा राजहंस सांडी आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व ओलांडिले मूळ माये परते देखिले परब्रह्म वेगळेपण पाहणे घडे तेने वृत्ती शून्यत्वी पडे पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा भिन्नपणे अनुभवले तयास शून्य ऐसे बोलिले वस्तू लक्षिता भिन्न झाले पाहिजे आधी वस्तू आपणची होणे ऐसे वस्तूचे पाहणे निश्चयशी भिन्नपणे शून्यत्व लाभे या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही वस्तुरूप होणी पाही स्वानुभवे आपण वस्तुसिद्धची आहे मन मी ऐसे कल्पुने साधू सांगती उपाये तुझी आत्मा मन मी ऐसे नाथिले संती नाही निरोपिले मानावे कोणाच्या बोळे मन मी ऐसे संतवचनी ठेविता भाव तोची शुद्ध स्वानुभव मनाचा तैसाचा स्वभाव आपण वस्तू जयाचा घ्यावा अनुभव तोची आपण निरावे आपुला घेती अनुभव विश्वजन लोभी धन साधू गेले तव ते लोभी धनाचे झाले मग ते भाग्यपुरुषी भोगिले सावकाश तैसे देहबुद्धी सोडिता साधकास झाले तत्वता अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी आपण वस्तूमुळे एक ऐसा ज्ञानाचा विवेक येथून ह्या ज्ञानदशक संपूर्ण झाला आत्मज्ञान निरोपिले यथामतीने बोलिले पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शून्यत्वनिषण नाम समास 10वा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ